काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक सुरू आहे आणि नागपूर संदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे। आपल्यासोबत आमदार विकास ठाकरे आहेत। सर, पार्लमेंटरी बोर्डाची बैठक पार पडलेली आहे, नागपूरच्या महानगरपालिकेसंदर्भात चर्चा झाली, काय नेमकी चर्चा झाली? कसं आहे की नागपूर पार्लमेंटरी बोर्डामध्ये नागपूरचा विषय होता आणि मला वाटते की आमच्या सर्व विधानसभेचे उमेदवार आणि मी लोकसभेचा उमेदवार आणि शहराध्यक्ष सगळ्यांचं सहमत झालं आहे। आमचे निरीक्षक रणजित कांबळे साहेब यांना संपूर्ण अधिकार दिले आहे की जवळपास 99% सीट्स आमच्या सिंगल नाव झालेले आहे। आता फक्त जे उरलेले 2-4-5 सीट्स आहेत तिथे 2-2 नावं आहे, त्याच्यावर आम्ही आमचा तोडगा काढून आम्ही तिथल्याच तिथं आमचं सर्व प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। सोबत तयारी केली आणि आणखी कोणाला सोबत येत आहे? नाही, आता सध्या आमच्या 151 जागा आमच्या डिसाईड झाल्या स्वबळाच्या, परंतु आमची राष्ट्रवादी, UBT, वंचित आघाडी या सर्वांशी बोलणं चालू आहे। आम्ही त्यांना सीट द्यायला तयार आहोत। जर त्यांचं आमचं झालं तर आम्ही ज्या तयारी केलेले आमचे लोक आहेत त्यांना आम्ही समजू, आतापर्यंत आम्ही त्यांना सांगितलं नाही, आणि ज्या ज्या जागा जातील तिथे त्या जागेवर या तिन्ही पक्षाच्या लोकांना आम्ही स्थान देऊ। वंचितसोबत काही चर्चा तुमची सुरू आहे? हां, वंचितसोबत चर्चा सुरू आहे आमची। त्यांनी जागेंचा प्रस्ताव दिला, त्यांच्यावर आमचा अभ्यास केला, आता फायनल 1-2 दिवसात होऊन जाईल। कुठेतरी बैठकीत एक वेगळा सूर पाहायला मिळाला की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही लोक आहेत, त्यांनी म्हटलं की पंजावरती आम्ही लढायला तयार आहेत। खरंच अशी परिस्थिती खाली? हां, अनेक लोक आहे की ज्यांना लढणारा चिन्हाचा हे होतो, त्यांच्या मनातली इच्छा असते की आम्हाला पंजाबनं लढायचं आहे, पण महाविकास आघाडीचे आम्ही घटक पक्ष असल्यामुळे आम्ही तसं करू शकत नाही। त्यांच्या पक्षातल्या उमेदवाराला आम्ही आमची तिकीट देऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्यांना समजून झालो आहे की भैया तुम्ही त्याच पक्षात आपला भाऊ आहे, पक्ष दोन्ही भाऊ आणि आपण तिथूनच लढावं, आमचा पाठिंबा तुम्हाला राहील हे आम्ही सांगून झालो आहे। किती लोक आहेत त्याचे? आहे काही मिळाले मला लोक, पण मी ते सांगितलं त्यांना की आपण तुतारीवरच लढावं, काँग्रेसचे लोक भक्कमपणे तुमच्या पाठीशी राहतील। ते आपण जे आहे ते तुतारावरती लढावा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, अशा प्रकारचं जे आहे ते विकास ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मात्र महाविकास आघाडी असताना कुठेतरी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जे नगरसेवक आहेत किंवा जे उमेदवार आहेत ते आता पंजाबवरती जे आहे ते लढण्याची इच्छा व्यक्त करताना पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकं कसं समीकरण होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। राजू सुरवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।